नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतात एक WT सक्रिय होतोय आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन तयार होत आहे. असं एकूणच परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. खास करून विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं, असा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात सध्या पाऊस होतोय, परंतु त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. सध्या विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर किंवा आता महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जे सोलापूर, लातूर या जिल्ह्यांच्या किंवा नांदेडच्या दक्षिणी भागात, पूर्व भागात पावसाळी वातावरण तयार होतंय. बाकी कोकण किनारपट्टीला हलक्या सरी आणि स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती अजून आहे. GFS मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 7 दिवसाचा काय अंदाज आहे ते आपण बघणार आहोत. कोकण किनारपट्टीला आजही जोरदार सरी होणार आहेत. विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. इतरत्र विरळ स्थानिक वातावरण निर्माण होईल. कमी दाबाच्या प्रभावाचा विदर्भावर मोठा परिणाम होण्याची शक्यता GFS मॉडेलने 9 तारखेला व्यक्त केली आहे. कोकणातही पावसाच्या सरी होतील. विदर्भातील पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता 10 तारखेला आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होईल. मराठवाड्याच्या काही भागात विरळ पाऊस होईल. कोकणात मध्यम सरी होत राहणार आहेत. 11 तारखेला कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड असं सरकण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पावसाळा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशला लागून असलेल्या कमी दाबामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या उत्तरेकडून काही तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. तीच परिस्थिती काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात 13 तारखेला राहण्याची शक्यता आहे. म्हणजे पाऊस पूर्णतः उघडत नाहीये. ज्या भागात सध्या उघडीप आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं उरकून घ्यावीत. पुढील 10 दिवसाचा अंदाजावर जर नजर टाकली तर महाराष्ट्रात विरळ पाऊस होईल. कोकण आणि विदर्भ असा पावसात जोर राहील. उत्तर महाराष्ट्रातही पावसात जोर राहू शकतो. पावसात जोर हा जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोलीपर्यंत परिणाम होऊ शकतो. गणपतीच्या कालावधीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा स्थानिक पाऊस देखील आपल्याला होताना दिसणार आहे. साधारण आज विदर्भामध्ये पावसात जोर राहू शकतो. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. कोकणातही हलक्या सरींची शक्यता अजून कायम आहे. उद्या देखील दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रासहित संपूर्ण विदर्भात पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ या काळामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस कमी राहणार आहे. मराठवाड्याचाही बऱ्याच भागात पाऊस कमी राहील. मिळालेल्या उघडपीचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे. थोडं कोकण किनारपट्टीला 10 तारखेला पावसाचं प्रमाण वाढू शकतं. विरळ पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात होऊ शकतो. आपण बघतो साधारण हे पावसाळी वातावरण दुपारनंतर तयार होत आहे. 11 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील बहुतांश भागात याचा प्रभाव राहणार आहे. यामध्ये जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या काही जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला देखील पावसाचं प्रमाण राहू शकतं. नाशिकच्या काही उत्तरेला सुद्धा पावसाचा प्रभाव असू शकतो. या कमी दाबाच्या प्रभावाने तीव्र पावसाळी स्वरूप 12 तारखेला विदर्भाच्या काही जिल्ह्यात असू शकतं. या मॉडेलने मात्र उर्वरित महाराष्ट्रात 12 तारखेपासून पावसाचा प्रभाव फार कमी होताना दाखवला आहे. त्यामुळे जवळपास 12, 13, 14 तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप कमी राहणार आहे आणि शेतीची कामं उरकवण्यासाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे.
मात्र 13 आणि 14 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात उत्तरेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं. 12 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत जवळपास या अंदाजानुसार पावसाचा खंड महाराष्ट्रात राहील असा अंदाज आहे आणि या खंड काळात शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं उरकून घेणं आवश्यक आहे.